जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, जरा धाकधूक होती, पोचीन लवकर, पोचीन की नाही पोचीन, पोचीन की नाही पोचीन. कारण नाशिक वरनं सिन्नरवरनं मी जवळपास 8:15च्या सुमारास निघालो आणि या राज्य सरकारने करून ठेवलेले खड्ड्यांचे रस्ते यातनं वाट काढत काढत इथपर्यंत कसा आलो माझं मलाच माहिती. इतके दिवस कळत नाही ती हाडं कुठे असतात, ती तेव्हा कळतात त्या खड्ड्यातनं गेल्यावरती. मी खरं आता आतमध्ये येत असताना मला सगळीकडे सामसूम दिसले. म्हटलं याला झोपले की काय. पण ही तुमची उपस्थिती, ही इतक्या मोठ्या प्रमाणावरची तुमची उपस्थिती हेच सांगते सुरेश म्हात्रे निवडून आला. आज या लोकसभेच्या प्रचाराला आपण सगळेजण सामोरे जात आहोत आणि विषय विविध असले तरी वर्षानुवर्ष तेच आहेत. मला माहिती नाही आता तुमच्यापर्यंत हे सगळे आलं की नाही. काय या देशाचं राजकारण कुठच्या थराला चाललंय, कुठे चाललंय. या देशाचे नेते ज्याला म्हणवतात, पंतप्रधान पदाची स्वप्न पाहतात, असले लोक काय काय प्रकारची विधानं करत असतात. मी आता माझ्या एका पत्रकार बांधवांनी मला एक आत्ता फोन करून सांगितलं, ते विधान ऐकल्यानंतर आज इथे माझ्या समोर इतक्या मोठ्या प्रमाणावरती माता भगिनी बसलेल्या आहेत. प्रत्येकाच्या घरामध्ये आई असते, बहीण असते, पत्नी असते. असा विचार मनामध्ये येतो कसा एखाद्या नेत्याच्या, मला अजूनपर्यंत कळू शकत नाही. आज कुठेतरी म्हणे मुलायम सिंग यादव यांनी मुंबईमध्ये झालेल्या एका मुलीच्या बलात्कार प्रकरणी ज्या 3 जणांना फाशी झालेली आहे, इतकी बेजबाबदार विधानं हे नेते करू कशी शकतात मला कळत नाहीये. आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी हसण्यावर नेतो, दुर्लक्ष करतो यांच्याकडे. त्या भगिनीला काय झालं असेल, त्या 4 लोकांनी ज्यावेळेला तिच्यावरती पाशवी बलात्कार ज्यावेळेला केला तिथे मुंबईमध्ये, त्याच्यावरती मुलायम सिंग यादव आज काय सांगतायत कि ऐसे बच्चों से तो ऐसी हरकतें होती रहती है. इतका नादान माणूस, बच्चों से हरकतें होती रहती है, बलात्कार. बरं इथे बोलून थांबलंय का? थांबलं नाही. हा मुलायम सिंग सारखा माणूस काय बोलतो तिकडे पुढे, म्हणे उद्या जर आमच्या हातामध्ये सत्ता आली तर बलात्काराचा कायदा आम्ही बदलून टाकू. लाजा वाटत नाही, शरम वाटत नाही ना? यांच्या घरात आया बहिणी आहेत की नाही? असा विचार मनात येतो कसा एखाद्याच्या? या देशामध्ये या निवडणुका होत आहेत, असल्या नेते सगळे समोर असताना या सभांना आज एवढी तुम्ही सगळेजण गर्दी करता, मला मान्य. पण या निवडणुकांमधनं जर समजा आपण काही देऊ शकत नसू ना, तुम्ही केलेल्या मतदानाची जर परतफेड होणार नसेल कुठच्या कामामधनं, काय चाटायच्या निवडणुका? दिवसभर तुम्ही तिकडे रांगेमध्ये उभं राहायचं, उन्हातानामध्ये मतदान करायचं
आणि त्यातून जर समजा हाताला काही लागणार नसेल, उपयोग काय हो या निवडणुकांचा? मी नेहमी सांगत आलो, मजाक लावले, मजाक या देशामध्ये. कल्पना होती, माहिती घेत होतो. साधी गोष्ट, तेच 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 विषय आपण या निवडणुकांमध्ये मांडतो आहोत. गेल्या अनेक वर्ष तेच तेच विषय मांडले जात आहेत. त्याच्यावरती अनेक वेळेला तुम्ही टाळ्या मारतात, विषय तिथेच. एखादा माणूस होतो, खासदार होतो, आमदार होतो, जातो पुढे. आणि एखाद्याने समजा त्याचा जाब विचारला तर काय उत्तर काय मिळतं? आज नाशिकमध्ये, काल का आज का परवा मला कल्पना नाही, एका अत्यंत वयस्कर माणसाने, वृद्ध माणसाने, भुजबळांची सभा चालू असताना त्यांच्या पुतळ्याला तिथे विचारलं, उभं राहून विचारलं की गेल्या 5 वर्षामध्ये कुठे दिसला नाहीस रे तू, होतास कुठे? भुजबळांच्या माणसाने त्या वयस्कर माणसाला तुडवला तिथे. या लोकांना जाबही विचारायचे नाहीत. या लोकांना विचारायचंही नाही की तुम्ही काय केलं, कोणती कामं केली, इतकी दिवस होतात कुठे, दिसला नाही, एवढंही विचारायचा तुम्हाला अधिकार नाही. उद्या ज्यावेळेला सुरेशला तुम्ही ज्याला खासदार म्हणून निवडून द्याल, 5 वर्षानंतर तुम्हाला विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे, सुरेश काय काय केलंस आमच्यासाठी सांग. आणि ही जर समजा देवाणघेवाण नसेल, काय काय करायच्या, काय निवडणुका, काय उपयोग आहे या निवडणुकांचा? मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी ज्यावेळेला हा राज ठाकरे बोलत असतो, आज या शहापूरमध्ये इतकी धरणं आहेत, या धरणांचं पाणी मुंबईला जातं, ठीक आहे, पण या शहरांवरती, या ठाणे जिल्ह्यावरती, या मुंबईवरती हे सर्वाधिक पाणी तुमचं जातंय कोणासाठी? परराज्यातनं येणाऱ्या लोंढ्यांसाठी. हा तालुका टँकरग्रस्त, इथे पाणी टँकरने पुरवलं जाणार. टँकर कोणाचे? परत याच सर्व लोकांचे. त्याच्यातनं तुम्हाला पाणी मिळत नाही, यातनं धंदा करायचा. आज मुंबईमध्ये, ठाणे शहरामध्ये, भिवंडीमध्ये, माझ्याकडे आता कागद नाहीये, मी पुढच्या वेळेला मी सादर करेन आपल्याला, याच्या अगोदरही मी बोललेलो होतोच. देशात सर्वात जास्ती स्थलांतरितांचं जे प्रमाण आहे हे ठाणे जिल्ह्यात आहे, त्याच्यानंतर मुंबईत आहे. या लोकांना पोचण्यासाठी तुमच्याकडे धरणं काढली जातात, इमारतीच्या इमारती उभ्या राहतात, अनधिकृत बांधकामं उभी राहतात, येऊन रोजच्या रोज आदळत आहेत. महाराष्ट्रामध्ये रोज 48 ट्रेन्स येतात, फक्त उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमधनं 48. मुंबईत जातात, ठाण्यात जातात, नाशिकला जातात, नागपूरला जातात, कोल्हापूरला जातात, सगळीकडे ह्या ट्रेन्समधून माणसं फक्त येत आहेत. इथून जात आहे कोण? इथून कोण जाणार आहे? आणि हे सगळे येणारी माणसं यांच्यासाठी म्हणून आपल्याकडच्या धरणांमधलं पाणी जातंय. मुंबईमधल्या, ठाण्यामधल्या मराठी माणसासाठी पाणी जात असेल तर हरकत काही नाही, पण या बाकीच्यांना पोचण्यासाठी म्हणून तुमच्याकडे आज धरणं होत आहेत आणि ते पाणी त्यांना पोचण्यासाठी जातंय. अनधिकृतरित्या राहत आहेत, वीज मिळते त्यांना. मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये मी तुम्हाला अशी अनधिकृत झोपड्या दाखवीन की ज्यांच्यामध्ये वीज आहे, पाणी आहे, सगळ्या गोष्टी मिळतात. टेलिव्हिजन लावून बसलेले असतात, मॅच बीच बघत असतात, अनधिकृत. तिथे मिळतं सगळं, पण तुम्ही कर भरायचा, तुम्ही अधिकृतपणे राहायचं आणि तुमच्याकडे लोड शेडिंग, तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था नाही, तुमच्याकडे पाणी लागलं तर टँकर बंद घ्यायचं. या सगळ्या गोष्टी ज्या घडतात ना, त्या फक्त एकाच गोष्टीमुळे घडतात की आमच्या राज्यकर्त्यांना आमच्याच लोकांबद्दल, स्वकीयांबद्दलच काही राहिलेलं नाही, त्यांना काही जाणच राहिलेलं नाही.
त्या दिवशी माझ्या एका भाषणामध्ये मी बाबासाहेब पुरंदरेंचं एक वाक्य सांगितलं आणि खरंच सांगतो, जर 30-30 माणसं जर निवडून जाणार असतील तर उपयोग नाही हो. आणि त्याचं एक शिवकालीन त्यावेळेच्या बद्दलचं एक वाक्य आहे जे आज पण लागू होतं. ज्या वेळेला जाणीवा मरतात ना त्यावेळेला फक्त उरतात प्रेत. आणि राज ठाकरे प्रेतांसाठी निवडणुका लढवू इच्छित नाही. तुम्ही उठून पेटला पाहिजेत. या सगळ्या गोष्टी तुम्ही झुगारून दिल्या पाहिजेत. तेच प्रश्न. आज शेवटी खासदार तिकडे जातो, तो खासदार करतो काय? गटारांची झाकणं बसवणं हे काय खासदाराचं काम नाहीये. पण इतकी वर्ष प्रलंबित असलेले तुमचे जे प्रश्न आहेत, उद्योगधंदे येत आहेत इथे ठाणे जिल्ह्यामध्ये, उद्योगधंदे येत आहेत, त्याच्यात पण परप्रांतीय घुसत आहेत. तुम्हाला नाही थारा. तुम्हाला घेणार ते कॉन्ट्रॅक्टवरती घेणार, 2-3 महिन्यात काढून टाकणार. मी आता ठाण्याला आपलं नाशिकला आता एक उदाहरण दिलं. माझ्याकडे एक साधारणपणे 4-4.5 वर्षापूर्वी एक व्यक्ती आली होती. मी हे उदाहरण अनेकदा देतो, कारण राज्यकर्ता कसा असावा ना याचं एक उत्तम उदाहरण म्हणून हे मी नेहमी पाहत आलो. ती एक व्यक्ती आली, उद्योगपती होते. त्या उद्योगपतीने मला सांगितलं, आम्ही आता हिमाचल प्रदेशमध्ये म्हणे एक पॉवर प्लांट टाकलाय. हे तो मला सांगतोय. उद्योगपती इथलाच आहे. आणि त्यांनी सांगितलं की म्हणे मी ज्याला पॉवर प्लांटचा म्हणे ॲप्लिकेशन ज्याला मी सरकारकडे, त्यांच्या राज्य सरकारकडे घेऊन गेलो हिमाचल प्रदेशच्या, तिथले जे अधिकारी होते, अधिकारी पण बघा कसे. मी तुम्हाला अधिकाऱ्यांमधला एक फरक सांगतो तुम्हाला. नंतरचं उदाहरण एका अधिकाऱ्याचं आहे महाराष्ट्रातल्या, आणि आता मी जे सांगतोय त्या अधिकाऱ्याचं हिमाचल प्रदेशमधलं आहे. याचं कारण राज्यकर्त्यांनी तुम्हाला IAS अधिकारी जे असतात त्यांच्या हाताखालचे, त्यांना सवय लावावी लागते. पण राज्यकर्त्यांना जर काही देणं घेणं नसेल तर पण त्या अधिकारी तरी काय करणार आहेत? त्या माणसाला त्यांनी सांगितलं की तुम्हाला जो काही तुम्ही अर्ज भरलेला दिलेला आहे, आम्हाला ॲप्लिकेशन जे दिलेलं आहे, तुम्हाला पॉवर प्लांट टाकायचं आहे, त्याच्यासाठी आमच्या ज्या काही अटी आहेत, तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावरती इथे पैसे आणि गुंतवणूक करणार आहात, पॉवर प्लांट टाकणार आहात, आमच्या राज्याला तुम्ही वीज देणार आहात, जेवढी तुम्ही गुंतवणूक करणार, त्याच्यासाठी आमच्या ज्या काही अटी असतील त्या आम्ही शिथिल करू. पण शिथिल करण्याची अट आमची एकच आहे, जर तुमचा पॉवर प्लांट इकडे येणार असेल तर 80% स्थानिक हिमाचलमधल्या मुलामुलींना तुम्हाला इथे नोकऱ्या द्याव्या लागतील, तरच आम्ही त्या ॲप्लिकेशनवरती सही करू, अन्यथा करणार नाही. त्याच्या सगळ्यात महत्त्वाची पुढची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला हा पॉवर प्लांट तिकडे आला, तुझ्याला उभा राहिल्यावरती त्या पॉवर प्लांटमध्ये हिमाचल प्रदेशमधल्या 100% मुलामुलींना तिथे रोजगार उपलब्ध करून दिला. 80% पण नाही, 100%. कुठे? हिमाचल प्रदेशमधले अधिकारी. आज माझ्यासमोर उभे असलेले सर्व हे माझे सगळे तरुण बांधव भगिनी, तुम्हाला BMW नावाची कंपनी माहिती आहे का? ही BMW नावाची कंपनी महाराष्ट्रात येत होती. आपले मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे, आत्ताचे नाही अगोदरचे, त्यांना कुठेतरी वेळ नव्हता. BMW सारख्या कंपनीची एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये येणार, एवढ्या मोठ्या प्रमाणावरती रोजगार उपलब्ध होणार, पण आमच्या मुख्यमंत्र्यांना वेळ नव्हता. त्यांनी त्यांच्या एका हाताखालच्या अधिकाऱ्याला सांगितलं की जरा ते शिष्टमंडळ येईल, त्यांच्याशी जरा बोलून घ्या, वाटाघाटी करा. ते जे अधिकारी होते ते दक्षिणेतले होते. ते BMWचे लोक आले, त्यांच्या समोर बसले आणि त्या अधिकाऱ्याने त्यांना नन्नाचा पाडा लावला. त्यांनी जमिनीपासून त्यांना जे काय पाहिजे होतं, जमीन किती पाहिजे, काय पाहिजे, सगळं त्यांना, पाणी लागेल, हे लागेल, वीज लागेल, रस्ते लागतील, इतर ज्या काय पायाभूत सुविधा लागतात त्या लागतील. या अधिकाऱ्यांनी सांगितलं नाही, होणार नाही, हे होऊ शकत नाही, हे होऊ शकत नाही, ते होऊ शकत नाही, हे होऊ शकत नाही. करता ते उठले, बोले धन्यवाद, आम्ही निघतो. ते निघाले, बाहेर पडले
आणि त्या दाक्षिणात्य अधिकाऱ्यांनी त्यांची व्हिजिटिंग कार्ड्स होती. तामिळनाडमधल्या त्यांच्या एका मित्राला फोन लावला जो IAS अधिकारी होता तिकडच्या, आणि त्याने सांगितलं की आता माझ्याकडे BMWचे अधिकारी आता लोक येऊन गेले, त्यांना कारखाना भारतामध्ये टाकायचा आहे, ही त्यांची नावं, हे त्यांचे टेलिफोन नंबर, आत्ताच्या आत्ता कॉन्टॅक्ट करा त्यांना आणि तामिळनाडूला बोलवून घ्या. त्यांनी ताबडतोब कॉन्टॅक्ट केला, त्या लोकांना बोलवून घेतलं. तामिळनाडमध्ये BMW सारखा मोठा प्रकल्प तामिळनाडमध्ये गेला जो महाराष्ट्रात येणार होता, जिथे तुम्हाला नोकऱ्या लागल्या असत्या, महाराष्ट्रातल्या तरुणांना नोकऱ्या लागल्या असत्या. राज्यकर्ता जर खंबीर असेल, तो जर कणखर असेल, तर खालचे अधिकारी देखील तसेच वागतात. आमचे राज्यकर्ते तसे वागत नाहीत, तसे कणखर नाहीत, म्हणून त्यांच्या खालचे अधिकारी असे वागतात. तो दाक्षिणात्य अधिकारी, त्याला आतून वाटलं न की हा कारखाना जर येणार असेल तर माझ्या राज्यात गेला पाहिजे, माझ्या तामिळनाडमध्ये गेला पाहिजे. मग राज ठाकरे ज्या वेळेला महाराष्ट्रातल्या मराठी भूमिपुत्रांबद्दल ज्यावेळेला बोलतो, त्याला महाराष्ट्रामध्ये राज ठाकरेला संकुचित का म्हणतात हे लोक? माझ्या अंगावरती येतात. मराठी मुलांच्या नोकऱ्यांसाठी म्हणून मी ज्यावेळेला हे रेल्वेचं आंदोलन ज्यावेळेला झालं, काय माझी मुलं लागणार होती रेल्वेमध्ये? पण ते आंदोलन झाल्यानंतर जाग आली. त्या सगळ्या गोष्टी घटना घडल्यानंतर, त्याच्यानंतर ममता बॅनर्जी ज्यावेळेला झाल्या, रेल्वे मंत्री ज्यावेळेला झाल्या, मी जे मागत होतो, मी जे सांगत होतो ते त्यांनी करून घेतलं. त्याबद्दल ममता बॅनर्जींचे आभार. पण मी जे सांगत होतो की महाराष्ट्रामध्ये जर रेल्वेच्या परीक्षा द्यायच्या असतील तर त्या मराठीमध्ये दिल्या पाहिजेत, कुठच्याही राज्यामध्ये तिथल्या स्थानिक भाषेत दिल्या गेल्या पाहिजेत. 60 वर्ष जे झालं नाही, 60 वर्ष ते आपल्या एका आंदोलनानंतर रेल्वे मंत्रालयाला ऐकावं लागलं आणि त्याच्यानंतर मराठीमध्ये रेल्वेच्या परीक्षा सुरू झाल्या. येतात कशी हो तिकडे इथे माणसं? जर समजा महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या उपलब्ध होणार असतील तर त्या महाराष्ट्रातल्या मुलांना मिळायला पाहिजेत. हे तिथून नोकऱ्यांसाठी पण इकडे येणार आणि त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. ते ज्यावेळेला आंदोलन झालं त्यावेळेला लोकसभेमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, बिरखंड इकडचे सगळे लोक माझ्यावरती, महाराष्ट्रावरती, मराठी माणसावरती लोकसभेमध्ये तुटून पडले होते. पण महाराष्ट्रातला एक माईचा पोत तिथे लोकसभेमध्ये या गोष्टीबद्दल बोलायला तयार झाला नाही आणि त्यांच्या विरोधात काही बोलला नाही, त्यांची तोंड गप्प केली नाहीत. हे आंदोलन, या गोष्टी राज ठाकरेच्या याच्या पुढेही चालूच राहतील. पण उद्या लोकसभेमध्ये यांनी ज्यावेळेला थोबाड ज्यावेळेला उचकटतील त्यावेळेला त्यांची थोबाडं बंद करण्यासाठी म्हणून मला हे खासदार पाठवायचे आहेत. त्याच्यासाठी म्हणून मी ही निवडणूक लढवतोय. नाही तर नुसतं पाठवून करायचं काय? आज महाराष्ट्रामधले आज रखडलेले अनेक रेल्वे प्रकल्प इतर राज्यांचे लोक बघा कसे करून घेतात. पाण्याचा जो लवाद आहे त्या लवादाप्रमाणे महाराष्ट्राला जेवढं पाणी मिळायला पाहिजे, आज महाराष्ट्राने बाहेरच्या राज्यांमधली माणसं देखील अंगावरती घ्यायची, त्यांचं ओझं देखील व्हायचं. पण महाराष्ट्राच्या नशिबामध्ये कुठे पैसे जास्ती केंद्र सरकारकडनं येत आहेत असं कुठेही होत नाही. याचं कारण आपली लोक ती गोष्ट मांडतच नाही ज्या प्रकारे मांडायला पाहिजे. अहो, पाण्याच्या प्रश्नावर बघा, दक्षिणेतल्या पाण्याच्या प्रश्नावरती नुसते बाकी ते राज्यातले सगळे खासदार, तामिळनाडूमधले असतील, आंध्र प्रदेशमधले असतील, त्यांचे सगळे खासदार कोणत्याही पक्षाची लेबलं असली तरी पाण्याच्या प्रश्नावरती एकत्र येतात आणि एकत्र बोलतात. आमच्याकडे कधी दिसलं एखाद्या विषयावरती बोलताना आमचे खासदार एकत्र येतात? हे मुळात खासदार करत काय असतात दिल्लीमध्ये? एकेकाच्या हजेऱ्या बघा तिकडे, तिथे डुलक्या काढतात, लोकसभेत जातात आणि झोपतात. मग घरी कशाला जागा असतो? त्याच्या घरी झोप ना. हे असले नादान लोक आजपर्यंत पाठवले म्हणून आपल्याला हा कपाळावरती हात मारून घ्यावा लागतोय, तोही काँग्रेसचा. या सगळ्या नालायकांना तुम्हाला दूर करावं लागेल, दूर लोटावं लागेल. आणि सुरेश म्हात्रे
आज मी त्यांना इथे उमेदवारी दिली आहे, तुमच्या विश्वासावरती दिलेली आहे. मला खात्री आहे तुम्ही त्याला निवडून आणणार. पण एक गोष्ट तुम्हाला सांगून ठेवतो, तुम्ही उद्या ज्या वेळेला सुरेशला तिकडे पाठवाल खासदार म्हणून, त्याच्यानंतर त्यांनी जर समजा काही काम केलं नाही तर त्याच्या विरोधात प्रचार करायला देखील राज ठाकरे इकडे शहापूरमध्ये येईल. मी अत्यंत नो नॉनसेन्सवाला माणूस आहे. मला हे असल्या गोष्टी आवडतच नाही. या प्रचार सभा करतोय हे काय गंमत वाटली का? सगळ्या गोष्टीची काही मजा लावली नुसती? या असल्या निवडणुका लढवण्यामध्ये मला कुठची इच्छा नसते. त्यातनं जर काही निघणार असेल, त्यातनं जर काही घडणार असेल, त्यातनं तुम्हाला काही मिळणार असेल. पण एक गोष्ट आपण पण लक्षात ठेवणं आवश्यक आहे की नक्की खासदाराचं काम काय असतं ते. मी माझ्या काही सभांमधनं उदाहरण दिलं त्या आमच्या विद्याधर गोखलेंचं. विद्याधर गोखले एकदा खासदार होते, आमचे पत्रकार. आणि त्या विद्याधर गोखलेंकडे एक माणूस गेला आणि बोलला की मला पण त्यांनी बोलवलं फोन करून. मला बोलले राज जरा येऊन जाणार का? म्हटलं येतो. गेलो. म्हटलं काय झालं? मला बोलले अहो माझ्याकडे आता एक व्यक्ती येऊन गेली. मला बोलली. म्हटलं काय झालं? मला बोलले म्हणे आमच्या गल्लीतलं गटाराचं झाकण पळवलं, जरा काही करता येईल का? आता काय खासदार काय संसदेत मांडेल का ह्याच्या गल्लीतलं गटाराचं झाकण पळवलं ते? पण आपल्यालाही अनेकदा कळत नाही की आपण कोणाला कुठची कामं सांगितली पाहिजेत. नक्की खासदाराचं काम काय, आमदाराचं काम काय, नगरसेवकाचं काम काय. तिथे इतके दिवस प्रलंबित असलेले प्रश्न तिथे मांडणं आणि त्याच्यासाठी त्याची सोडवणूक करण्यासाठी म्हणून निधी उपलब्ध करून घेणं, हे सर्वात जास्ती मोठं खासदाराचं काम आहे. आणि मला असं वाटतं सुरेश त्या कामात यशस्वी होईल अशी मला खात्री आहे. ही आपण देखील ही खात्री बाळगावी. कुठे गेला? आणि म्हणून येत्या 24 तारखेला, आणि आता वेळ पण संपलेली आहे, येत्या 24 तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून सुरेश म्हात्रे यांना खासदार बनवावं अशी मी आशा बाळगतो, अपेक्षा बाळगतो आपल्याकडनं. आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.